हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार. उर्वरित आमदारांचा शपथविधी आज होणार. सरकार अधिवेशन घेण्याचं नाटक करतंय. ईव्हीएमच्या आधारावरती आलेलं हे सरकार, अंबादास दानवेंची टीका. विरोधकांकडून चहापानावरती बहिष्कार. दलितांवरती अन्याय करणारं सरकार असल्यामुळे चहापानावरती बहिष्काराचा निर्णय. रिपब्लिकन सेनेकडून आज महाराष्ट्र बंदची हाक. आनंदराज आंबेडकर यांची माहिती. परभणीमध्ये पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यामुळे रिपब्लिकन सेना आक्रमक. आजच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय. या प्रकरणी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करायला हवं, अंबादास दानवे यांची मागणी. आजचा महाराष्ट्र बंद शांततेनं पार पाडण्याचं सचिन खरात यांचं आवाहन. रिपब्लिकन सेनेकडून आज देण्यात आली महाराष्ट्र बंदची हाक. 2.5 वर्ष विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गत झाली, पण आम्ही त्यांना हलक्यात घेणार नाही. त्यांनी आता सकारात्मक राजकारण करावं, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. ईव्हीएमच्या संदर्भात फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न. ईव्हीएमच्या आरोपांच्या संदर्भात चर्चेमध्ये उत्तर देऊ. आमचं ईव्हीएम सरकार म्हणजे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र. फडणवीसांचा विरोधकांना टोला. श्रीरामाने एका व्यक्तीच्या शंकेच्या आधारावरती सीता मातेला अग्निपरीक्षा द्यायला लावली, तर कोट्यवधी लोक ईव्हीएमवरती शंका घेत आहेत. मग ईव्हीएमला बाहेर का काढत नाही? ईव्हीएम विरोधी रॅलीमध्ये सुषमा अंधारेंचा अजब तर्क. 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश. भाजपच्या माधुरी मिसाळ, पंकज भोयर, शिवसेनेचे आशिष जयस्वाल, योगेश कदम आणि राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईक यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ. 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप जाहीर होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. संख्येने विरोधक कमी असले तरी महाराष्ट्र हिताच्या प्रश्नांना उत्तर देणार, अजित पवारांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले आणि पुन्हा आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक, तर फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, शिंदेंचं आश्वासन. 2.5 वर्षांचं मंत्रिपद हा पक्षाचा निर्णय, त्यामुळे काम करणाऱ्या अनेकांना संधी मिळणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर प्रत्येक मंत्र्याचं परफॉर्मन्स ऑडिट केलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मंत्रिपदांसाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला. उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. शिवसेनेने मंत्र्यांकडून प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहून घेतलं. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजनांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. शिवसेनेचे भारत गोगावले, भाजपचे नितेश राणे, जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पहिल्यांदाच घेतली मंत्रिपदाची शपथ. गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल आणि पंकजा मुंडेंनी सुद्धा घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. तर मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणींचा सन्मान. पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर आणि अदिती तटकरे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान. राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे आणि नरहरी झिरवाळ यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड आणि उदय सामंत यांना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा संधी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला गैरहजर. मंत्रिमंडळामध्ये नाव नसल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा. नाराज भुजबळांची राष्ट्रवादीकडून दखल. भुजबळांना राष्ट्रवादी राज्यसभेवरती पाठवणार. खासदार नितीन पाटील यांच्या जागी भुजबळांना राज्यसभा दिली जाणार, एबीपी माझा सूत्रांची माहिती. छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर टायर जाळून केला अजित पवारांचा निषेध. मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रिपद देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, मात्र त्यांनी तो पाळला नाही. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे आठवले नाराज. रवी राणांची मंत्रिपदाची संधी हुकल्याच्या नंतर राणा नाराज असल्याची चर्चा. तर रवी राणांच्या पत्नी नवनीत राणांनी शेअर केला जिंदगी है लढाई जारी है असा व्हिडिओ. मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नाराज. संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात आहे असं म्हणत प्रकाश सुर्वेंनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे व्यक्त केली नाराजी. जालना जिल्ह्याला मंत्रिपदाच्या संदर्भात पुन्हा एकदा हुलकावणी. 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिपद नाही. जालन्यामध्ये भाजपचे 3 तर शिवसेनेचे 2 आमदार.
धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाची हुलकावणी, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पत्ता कट, तर भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांचीही निराशा. शिवसेनेनं मंत्रिपद न दिल्यामुळे नरेंद्र भोंडेकर नाराज, पक्षाच्या विविध पदांचाही दिला राजीनामा, मात्र आमदारकी कायम. मंत्रिपदी वर्णी लागल्याच्या नंतर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याकडून एकमेकांचं अभिनंदन, पेढा भरवून आनंद केला व्यक्त. पंकजा मुंडेंनी शपथ घेताच कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त, गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा केला जयघोष. धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ, परळीमधील मुंडे समर्थकांकडून आनंद साजरा. जनतेचं प्रेम आणि पक्षानं दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरती शपथ घेतली, एकनाथ शिंदेंच्या विश्वासाला सार्थ ठरवणार, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. 2 वर्षांपासून ठेवलेला कोट अखेर भरत गोगावलेंनी घातला, मिळेल त्या खात्याला न्याय देणार, शपथ घेतल्याच्या नंतर गोगावलेंची प्रतिक्रिया. अखेर भरत गोगावलेनं मंत्रिपदाची संधी, महाड मतदारसंघामध्ये गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी धरला डीजेच्या तालावरती ठेका, गोगावले पहिल्यांदाच राज्याच्या मंत्रिमंडळात. भरत गोगावलेंची मंत्रिपदी वर्णी लागताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, महाडमध्ये मोठ्या स्क्रीनवरती एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी बघितला शपथविधीचा कार्यक्रम. शिंदे साहेबांनी सरनाईक साहेबांच्या कामाची पोचपावती दिली, त्यांना मेहनतीचं फळ मिळालं. प्रताप सरनाईकांची मंत्रिपदी वर्णी लागल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी परीक्षा सरनाईक यांची प्रतिक्रिया. कॅबिनेट मंत्रिपदी निवड होताच प्रताप सरनाईकांचे झळकले बॅनर, सरनाईकांच्या ओवळा माझेवडा या मतदारसंघामध्ये लागले अभिनंदनाचे बॅनर्स. सामंत यांच्या शपथविधीच्या नंतर रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह, जयस्तंभ इथे सामंतांच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी. मंत्रिपदी संधी मिळाल्यानं जनतेच्या आणि नवी मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करेन, भाजपच्या गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. शपथविधीच्या नंतर जळगावमध्ये आमदार राजूमामा भोळे यांनी तळली जिलेबी, गिरीश महाजनांच्या जीएम फाउंडेशन कार्यालयामध्ये गरमागरम जिलेबीवरती कार्यकर्त्यांचा ताव. जळगावमध्ये गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. यवतमाळमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचा जल्लोष, दिग्रसचे आमदार संजय राठोड आणि राळेगावचे आमदार अशोक उईक यांनी घेतली शपथ. सलग तिसऱ्यांदा अदिती तटकरे यांची मंत्रिपदावरती वर्णी, रायगडच्या रोहा, माणगाव, महाड, म्हसाळा आणि श्रीवर्धनमध्ये मिठाई वाटून कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन. भुसावळचे आमदार संजय सावकार यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद, घोषणाबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष, तर धुळ्यामध्ये सुद्धा रावल समर्थकांकडून आनंद साजरा. दादा भुसे यांनी शपथ घेतल्याच्या नंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, मिठाई वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांचा आनंद साजरा. चंद्रकांत पाटील यांना तिसऱ्यांदा तर माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रिपद, शपथविधी होताच पुण्यामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढा भरवून कार्यकर्त्यांकडून जल्लोष. आमदार प्रकाश आंबेडकर यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होताच मडिलगे बुद्रुक इथे कार्यकर्त्यांकडून साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पाहिला शपथविधीचा कार्यक्रम. व्हिडिओ कॉल करत कणकवलीमधल्या कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांना दिल्या मंत्रिपदाच्या शुभेच्छा, फटाक्यांची आतिषबाजी करत कणकवलीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर कणकवलीमध्ये जल्लोष, राणेंच्या ओम गणेश बंगल्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई. दादरमधल्या बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरेंनी दिली भेट, स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होणार, संबंधित अधिकाऱ्यांकडून ठाकरेंनी घेतला कामाचा आढावा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्वच राहणार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया. तुम्ही कोणाशीही चांगले वागला नाहीत म्हणून ही वेळ आली आहे, शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालंय ते बघा, निलेश राणे यांची फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ठाकरेंवर टीका. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान कांदा उत्पादक करणाऱ्या सरकारच्या विरोधात आंदोलन, 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी, अन्यथा उद्रेक करणार, कांदा उत्पादक संघटनेचे राज्य अध्यक्ष दिघोळे यांचा इशारा. वाढवण बंदरावरून रेल्वे तसंच रस्त्याच्या वाहतुकीचं भूसंपादन केलं जाणार, आजपासून यासाठी जमिनीची मोजणी केली जाणार. आज राहुल गांधी महाबळेश्वरच्या दौऱ्यावर, राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा.
आजपासून राज्यसभेमध्ये संविधानाच्या विषयावरती चर्चा. अमित शहा, जेपी नड्डा, निर्मला सीतारामन, हरदीप पुरी सहभागी होणार, तर विरोधकांकडून मल्लिकार्जुन खरगे चर्चेला सुरुवात करतील. दिल्ली विधानसभेसाठी आपची 38 उमेदवारांची यादी जाहीर. नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल निवडणुकीच्या रिंगणात. कालकाजीमधून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना उमेदवारी. खारघरमध्ये 9 ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये इस्कॉन मंदिराचा लोकार्पणाचा सोहळा. सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार. राज्यामध्ये पुन्हा एकदा गारठा वाढला. निफाड तालुक्यामधल्या ओझरमध्ये 3.8 अंश सेल्सिअस इतकी राज्यामधल्या सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद. आगामी 2 दिवस काही जिल्ह्यांना शीतलहरींचा इशारा. गोंदियामधल्या आमगाव सालेकसा तालुक्यामधल्या 36 गावांचा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद. सोलर यंत्रणा उभारणी आणि पंप दुरुस्तीच्या कामांसाठी हा निर्णय. चंद्रपूरमधल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधल्या 4 वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात आला. वाघांच्या स्थलांतरणाचा अभ्यास करण्यासाठी रेडिओ कॉलर. अहिल्यानगरच्या घाऊक बाजारामध्ये भाज्यांचे दर घसरले. 15 दिवसांमध्ये भाज्यांच्या दरामध्ये 30 ते 40% घसरण. हिंगोलीच्या वसमतमध्ये सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे संतप्त जमावाकडून दगडफेक. घटनास्थळी पोलीस दाखल होताच जमावाने तिथून पळ काढला. नांदेडमध्ये अज्ञातांकडून दगडफेकीमध्ये वाहनांचं नुकसान. दगडफेक कोणी केली हे अद्यापही अस्पष्ट, मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त. नांदेड पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी. जिल्हाधिकारी अभिजित राऊतांकडून जमावबंदीचे आदेश. विनाकारण फिरणाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार. ठिकठिकाणी नाकाबंदी. अकोल्यामध्ये आरोग्य विभागाच्या अनेक रुग्णवाहिका बंद पडलेल्या स्थितीत गोरक्षण रोडवरच्या शासकीय जागेमध्ये या रुग्णवाहिका धूळ खात पडल्याचं उघड. अनेक रुग्णांची गैरसोय. जयपूरच्या कोचिंग सेंटरमध्ये गॅस गळती. उत्कर्ष कोचिंग क्लासेसचे 10 विद्यार्थी बेशुद्ध. सिव्हरेज चेंबरमधून गळती झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. दुर्घटनेमध्ये विद्यार्थ्यांचं कोचिंग सेंटरच्या बाहेर आंदोलन. आणि दाऊद इब्राहिमचा हस्तक. दानिश मर्चंट याला मुंबई पोलिसांकडून ड्रग्सच्या प्रकरणी अटक. दानिशचा साथीदार कादर शेख सुद्धा अटकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.